नमस्कार शेतकरी मित्रांनो, मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना आता 2024 मध्ये राबवण्याचे एक जी.आर. निघालेला आहे। आता शेतकऱ्यांना 5 वर्षासाठी वीज 7.5 HP पर्यंत मोफत मिळणार आहे। त्याचाच हा शासन निर्णय आहे। या शासन निर्णयामध्ये आपल्याला काय काय त्यामध्ये नमूद केलेलं आहे तर तेच आपण आता बघणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या अशाच नवनवीन माहितीसाठी। तर मित्रांनो, आपण बघू शकता 25 जुलै 2024 चा हा जी.आर. आहे। महाराष्ट्र राज्यात मार्च 2024 अखेर 47.41 लाख इतके कृषी पंप ग्राह्य आहेत। 2024 पर्यंत इतके पंप ग्राह्य धरले गेलेले आहे। त्यामध्ये सदर ग्राहकांना महावितरण कंपनी मार्फत वीज पुरवठा करण्यात येतो। एकूण ग्राहकापैकी 16% कृषी पंप ग्राहक असून ऊर्जेच्या एकूण वापरापैकी सुमारे 30% ऊर्जेचा वापर कृषी क्षेत्रासाठी होतो। कृषी ग्राहकांची सध्याची एकूण वार्षिक वीज वापर हा 39,246 दशलक्ष युनिट आहे। प्रामुख्याने सदर विजेचा वापर कृषी पंपास वीज पुरवठा करण्यासाठी होतो। सद्यस्थिती महाराष्ट्र राज्य नियामक आयोगाच्या निर्देशानुसार संपूर्ण राज्यात कृषी वाहिन्यांवरील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना रात्रीच्या काळात 10 ते 8 किंवा 8 तास 3 फेज विजेचा उपलब्धता सध्या आहे। त्यामध्ये जागतिक हवामान बदल आणि अनियमित पर्जन्यामुळे राज्यातील कृषी व्यवसायावर दुष्परिणाम असून शेती करणाऱ्या शेतकऱ्यावर नैसर्गिक आपत्ती ओढवली आहे। राज्यातील शेतकरी अडचणीत आला आहे। त्याकरिता राज्य शासनाने शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यात आवश्यक आहे। त्यासाठी सद्य परिस्थिती लक्षात घेऊन राज्य शासनाने राज्यातील 7.5 HP पर्यंत शेतकऱ्यांना कृषी पंप वीज मोफत देण्याचे धोरण ठरवलेले आहे। त्यामध्ये माननीय उपमुख्यमंत्री यांनी दिनांक 28 जून 2024 रोजी पावसाळी अधिवेशनात 2024 मधील अर्थसंकल्पीय भाषणात मुद्दा क्रमांक 100 मध्ये घोषणा केली होती। भारतातील शेती मुख्यतः पावसावर अवलंबून आहे याची आपल्याला जाणीव आहे। मात्र गेल्या काही वर्षात झालेल्या जागतिक वातावरणीय बदलामुळे मोसमी हवामानात तीव्र बदल होत असून त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहे। अशा अडचणीत आलेल्या राज्यातील शेतकरी बांधवांना मदतीच्या हाताची गरज आहे। त्यासाठी त्यांना दिलासा देणारी मुख्यमंत्री बळीराजा वीज योजना ही आता घोषणा करीत आहे। शेतकऱ्यावर येणाऱ्या वीज बिलाचा भार उचलण्याचे शासनाने ठरवलेले आहे। राज्यातील 44,03,000 शेतकऱ्यांना 7.5 HP पर्यंत शेतीपंपांना पूर्णतः वीज मोफत दिले जाणार आहे। याकरिता 14,760 कोटी रुपयाचा निधी सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। त्यानुसार राज्यातील महावितरण कंपनीच्या कृषी ग्राहकांना मदत करण्याचे उद्दिष्ट व त्यांची थकबाकी वाढू न देण्याचे उद्दिष्ट मुख्यमंत्री बळीराजा मोफत योजना 2024 मध्ये राबवण्यात शासनाचा विचारधानी होती। त्यामध्ये शासन निर्णय बघू शकता तर तेच आहे। भारतातील शेती मुख्यतः पावसावर अवलंबून आहे। मात्र गेल्या काही वर्षात झालेल्या जागतिक वातावरणीय बदल झाल्यामुळे मोसमी हवामानात तीव्रता बदल होऊन दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहे। त्यामुळे 7.5 HP पर्यंत शेतीपंप ग्राहकांना एप्रिल 2024 पासून मोफत वीज देण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना राबवण्यात 2024 मान्यता देण्यात आलेली आहे। त्यामध्ये योजनेची जी कालावधी आहे तर तो सदर योजनेचा 5 वर्षासाठी एप्रिल 2024 ते 2019 पर्यंत राबवण्यास मान्यता देण्यात येत आहे। मात्र 3 वर्षाच्या कालावधीनंतर सदर योजनेचा आढावा घेऊन पुढील कालावधीत योजना राबवण्याबाबत निर्णय घेण्यात येईल। पात्रता: राज्यातील 7.5 HP पर्यंत शेतीपंपाचा मंजूर भार असलेल्या सर्व शेतीपंप ग्राहक योजनेला लाभ घेण्यास पात्र राहतील। योजनेच्या अंमलबजावणीची पद्धत: एप्रिल 2024 पासून 7.5 HP पर्यंत शेतीपंप ग्राहकांना मोफत वीज मिळणार। शासनाच्या विद्युत अधिनियम 2003 कलम 65 अन्वये कोणत्याही ग्राहकांना अथवा किंवा ग्राहक वर्गावरील अनुदान देऊन त्यानुसार अनुदानित वीज दर लागू करण्याचे अधिकार प्रदान करण्यात आलेले आहे। त्यानुसार वीज बिल माफ केल्यानंतर सदर वीज दर सवलतीपोटी रक्कम शासनाकडून महावितरणला
अग्रिम स्वरूपात देण्यात येईल. सध्या देण्यात येणारी वीज दर सवलत 6,985 कोटी अधिक वीज बिल माफीनुसार सवलत ₹7,775 कोटी असे वार्षिक वीज दर सवलतीपोटी प्रतिवर्ष 14,760 कोटी शासनाकडून महावितरण कंपनीला देण्यात येणार आहे. रकमेमध्ये योजना कालावधीत बदल झाल्यास त्याचप्रमाणे महावितरण कंपनीस शासनाकडून रक्कम वर्ग करण्यात येईल. मागेल त्याला सौर कृषीपंप देण्याचे धोरण शासनाकडून ठरवण्यात आलेले आहे. मोफत वीज बिल योजनेसाठी वार्षिक अंदाजे एकूण खर्च जो आहे तर तो 14,760 कोटी. महाराष्ट्र वीज वितरण कंपनी मर्यादित यास कृषीपंप अनुदानात सर्वसाधारण वर्गाकरिता लेखा 2024 आर्थिक वर्षामध्ये अर्थसंकल्पीय असलेल्या निधीव्यतिरिक्त आवश्यक असणारा उर्वरित निधी पुरवण्याद्वारे अर्थसंकल्पीय करण्यास मान्यता देण्यात येत आहे. सदर योजना शासन निर्णयानुसार राबवण्याची जबाबदारी सर्वस्व महावितरण कंपनीची आहे. आवश्यकतेनुसार महावितरणाने सदर योजना राबवण्याची कार्यपद्धती तयार करावी. या निर्णयानुसार महावितरण कंपनीने तात्काळ अंमलबजावणी सुरू करून शासनास नियमितपणे त्रैमासिक अहवाल सादर करावा. सदर शासन निर्णय मंत्रिमंडळ 11/7/2024 रोजीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार निर्गमित करण्यात येत आहे.